नमस्कार, मी समृद्धी किचन वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीची आळू वडी। त्यासाठी लागणारे इथं मी साहित्य घेतलेले आहे। इथं मीठ आहे, ही हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि थोडंसं मीठ टाकून याच्यात बारीक करून घेतलेली ही पेस्ट आहे। इथं चिंच गुळाचा हा कोळ करून घेतला आहे, आपण याच्यात टाकणार आहोत। इथं थोडासा हिंग आहे आणि ही आपल्याला हावरी पण याच्यात टाकायची म्हणून ही पांढरे तीळ मी इथं घेतलेले। हे आळूचे पान आहे ते छान धुवून स्वच्छ धुवून मी इथं घेतलेले आणि हे बेसन पीठ आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथं वड्यांसाठी आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय। याच्यात मी आता हे वाटलेलं हिरव्या मिरचीचं जे वाटण आहे ते याच्यात टाकून घेणार आहे। आवश्यकतेनुसार तिखट फिक्क तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता। हा हिंग याच्यात टाकणार आहे मी आता। त्याच्यानंतर हा चिंच गुळाचा जो कोळ आहे तो याच्यात टाकणार आहे। हा याच्याकरता टाकायचा आहे की आपल्याला आळूचे पानं जे घशाला खवखव करतात ते हे चिंचा गुळाच्या पाण्यामुळे करणार नाही। ही हावरी पण आहे, मी याच्यात हे पांढरे तीळ टाकून घेणार आहे। नंतर चवीपुरतं मीठ टाकणार आहे। हिरवी मिरची बारीक करण्यासाठी मी मीठ वापरलं होतं म्हणून मी याच्यात थोडंसं मीठ कमीच टाकणार आहे। हे पीठ छान आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हाताने व्यवस्थित असं छान ते मिक्स करायचं आहे। याच्यात तुम्ही पाहिजे तर लाल तिखट सुद्धा टाकू शकता। इथं आपलं पीठ हे व्यवस्थित मळून झालेलं आहे, भिजवून झालेलं आहे। चिंचेच्या कोळमुळे याचा कलर असा थोडासा काळसर आलेला आहे। आता आपण याच्यात पानं लावून घेणार आहोत। पानं माझे मोठे असल्यामुळे मी इथं पाट वापरला आहे। तुमचे पानं छोटे असेल तर तुम्ही पोळपाटवर सुद्धा लावू शकता। एकावर एक अशी पानं ठेवून आपल्याला याला पीठ लावून घ्यायचंय। हे पीठ जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अशा प्रकारे आपल्याला करायचंय। 3 ते 4 पानं एकावर एक आपण असे ठेवून पीठ लावून घेणार आहोत। इथं मी एकावर एक 4 पानं असे लावून घेतलेले। आता हे आपल्याला या पद्धतीने असे मुडपून त्याचा गोल असा रोल तयार करायचा आहे। चाळणीला मी इथं तेल लावून घेतलंय, त्याच्यात आपल्याला हे करून एक एक असं ठेवून घ्यायचंय। इथं आपल्या वड्यांचे रोल मी व्यवस्थित सगळे करून घेतलेले। आता आपल्याला हे वाफवायला ठेवायचंय पातेल्यावर। इथं आपलं पाणी पातेल्यातलं गरम झालेलं आहे। आता याच्यावर मी ही चाळणी अशी ठेवणार आहे आणि त्याच्यावर बसणारं ताट आपल्याला असं उलट झाकून ह्या वड्या वाफवून घ्यायच्या आहे। 20 मिनिटं झालेले आपल्या वड्या छान अशा वाफलेल्या आहे। आता आपण गॅस बंद करून हे काढून घेणार आहोत। इथं आपल्याला एकसारख्या अशा गोल वड्या करून घ्यायच्या आहे आणि मग त्या तळून घ्यायच्या आहे। वड्या तळायसाठीचं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात आता मी एक एक अशा वड्या टाकून घेऊन सगळ्या तळून घेणार आहे। कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या तळायच्या आहे। ही पद्धत एकदम पारंपरिक आहे। पूजेसाठी जेव्हा आपल्याला वड्या लागत असतात त्या अशा पद्धतीने कराव्या लागतात। त्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। इथं आपली आळू वडी तयार आहे तळून। तुम्ही बघू शकता छान अशी खरपूस आणि कुरकुरीत झालेली आहे।
नैवेद्याला ज्या वेळेस लागते ना त्यावेळेस अशाच पद्धतीने करावं लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.